हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे. मध्यंतरी मी कुठे बाहेर निघून गेलो होतो. मग तुम्हा लोकांना गोष्टच सांगायची राहिली. आता आज विचार केला की तुम्हाला एक लाकूड तोड्याची गोष्ट सांगावी. एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता. तो खूपच गरीब होता. त्याला बायको होती, 2 मुलं होती, पण तो रोज जंगलात जायचा, लाकडं तोडून आणायचा, ती लाकडं जाऊन गावामध्ये विकायचा. आणखीन मग त्यांनी जे पैसे मिळायचे त्यांनी संध्याकाळी सगळं सामान आणायचा घरातलं. आणखीन मग सगळेजण त्या घरामध्ये स्वयंपाक व्हायचा आणि सगळेजण प्रेमाने जेवायचे. एक दिवस काय झालं की तो लाकूड तोड्या एका नदीच्या किनाऱ्यावरती एका झाडावरती चढून लाकडं तोडून राहिला होता. एकदम काय झालं की लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाडी जी होती ना ती नदीत जाऊन पडली. आता लाकूड तोड्या बिचारा जो आहे तो विचार करायला लागला की अरे, आता आपण रोज जे आहे ते लाकडं कशी तोडणार? आपली कुऱ्हाडी तर नदीत पडून गेली. म्हणून तो लाकूड तोड्या खालती झाडाशी बसून आणखीन विचार करायला लागला आणि त्याला रडू यायला लागलं. असं त्या रडतानाच्या लाकूड तोड्याला पाहून तिकडनं एक देवता चालले होते. ते देवता जे आहे त्यांनी लाकूड तोड्याला विचारलं की का रे बाबा, तू का रडतोय? तर लाकूड तोड्या म्हणायला लागला की मी खूपच गरीब आहे. आणखीन मी रोज लाकडं तोडतो आणि त्यांनी जे विकून पैसे मिळतात त्यांनी आपलं घर चालवतो. आता माझी कुऱ्हाडी जी आहे ती नदीत पडून गेली. आता मी लाकडं कशी तोडणार? म्हणून जे आहे मी परेशान होऊन गेलो आहे. मला खूप दुःख होऊन राहिलेलं आहे. तर तो देवता म्हणायला लागला की थांब, मी तुझी कुऱ्हाडी नदीतून आणून देतो. आणि त्या देवतानी जे आहे ते कुऱ्हाडी काढायसाठी त्या नदीमध्ये उडी मारली. आणखीन तो त्या नदीच्या तळाशी गेला आणि त्यांनी वरती आपल्या हातामध्ये एक सोन्याची कुऱ्हाडी घेऊन आला. तर लाकूड तोड्या म्हणाला की ही कुऱ्हाडी माझी नाही आहे, माझी तर लोखंडाची कुऱ्हाडी होती, माझी नाही आहे ही कुऱ्हाडी. मग तो देवता म्हणाला ठीक आहे. त्यांनी परत डुबकी मारली. आणखीन तो एक चांदीची कुऱ्हाडी घेऊन आला. लाकूड तोड्या परत तेच म्हणाला की मला नको चांदीची कुऱ्हाडी, माझी तर कुऱ्हाडी लोखंडाची होती. त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीने मी रोज झाडं कापायचा. मग काय म्हणतात, त्या देवतानी जे आहे ते परत एक डुबकी मारली आणि तो लाकूड तोड्याची कुऱ्हाडी घेऊन वापस आला वरती. लाकूड तोड्या म्हणाला की हो, हीच माझी कुऱ्हाडी आहे. असं ऐकून आणि त्या लाकूड तोड्याची इमानदारी पाहून तो देवता खूपच प्रसन्न झाला आणि त्यांनी त्या लाकूड तोड्याला ती सोन्याची कुऱ्हाडी दिली आणि चांदीची कुऱ्हाडी दिली आणि त्याला सांगितलं की ही तुझ्या इमानदारीचं इनाम आहे, ही ठेव तुझ्यापाशी. आता काय झालं की लाकूड तोड्या आपल्या लोखंडाच्या कुऱ्हाडी बरोबर ती सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडी घेऊन आपल्या घरी आला. आणखीन त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं. त्याची बायको खूपच खुश झाली. बायकोने विचार केला की आता आपण हे कुऱ्हाडी विकून आणखीन ह्यातनी जे पैसे येतील त्यांनी आपण छानसं एक घर बांधू आणि मग तिथे राहू. दिवसेंदिवस काय झालं की त्याचे जे पैसे आले त्या कुऱ्हाडीचे त्यांनी त्या लाकूड तोड्याचे दिवस पालटू लागले. आणखीन तो जे आहे तो श्रीमंत व्हायला लागला. खूप सारी लाकडं तो तोडून आणून विकायला लागला. आता काय झालं की त्याच्या शेजारी एक त्याचा मित्र राहत होता. त्या मित्रांनी पाहिलं की अरे, हा लाकूड तोड्या तर खूपच गरीब होता, पण आता हा श्रीमंत व्हायला लागलेला आहे. म्हणून त्या लाकूड तोड्याच्या मित्रांनी त्याला विचारलं की का रे बाबा, असं काय झालं एकदम की तू एकदम जे आहे ते
श्रीमंत होऊन गेला. लाकूड तोडा इमानदार होता. तो खोटं नाही बोलला मित्राशी. त्यांनी मित्राला सांगितलं की असं असं झालं. माझी कुऱ्हाडी नदीमध्ये पडली. मग तिकडनं एक देवता चालला होता. त्यांनी मला एक सोन्याची कुऱ्हाडी आणून दिली. मी त्याला सांगितलं की कुऱ्हाडी माझी नाहीये. मग त्यांनी मला चांदीची कुऱ्हाडी आणून दिली. पण मी त्याला सांगितलं ती माझी नाहीये. पण माझी लोखंडाची कुऱ्हाडी जी आहे ती त्यांनी मला शेवटी काढून दिली. आणखीन मग त्याच्याबरोबर त्या दोन्ही कुऱ्हाड्या ज्या आहेत त्या मला दिल्या. आता काय झालं की तिचा मित्र जो होता ना तोही लाकूड तोडायच होता. तर तो मुद्दामून त्या नदीच्या किनाऱ्यावरती गेला. आणखीन त्यांनी मुद्दामून आपली कुऱ्हाडी जी आहे ती नदीमध्ये टाकली. नदीमध्ये टाकली तर पाहिलं तर हा त्याचा मित्र जो आहे तो खालती बसून वाट पाहू लागला की कोणीतरी देवता येईल आणखीन आपली कुऱ्हाडी काढून दिले. पण कोणीच देवता नाही आला. आणखीन त्यांनी ती कुऱ्हाडीही नाही काढून दिली. आता त्याची बिचाऱ्याची ती लोखंडाची कुऱ्हाडी जी होती ना ती सुद्धा नदीत चालली गेली. आणखीन तो दुखी होऊन आपल्या घरी वापस येऊन गेला. म्हणून माणसानी कधीही दुसऱ्याला पाहून लालच नाही करू. लालच केल्याने आपल्यापाशी जी वस्तू असती ना तीही चालली जाती. असं होतं. म्हणून आपण कधीही दुसऱ्यांना पाहून आपल्याला ती वस्तू पाहिजे आहे असा विचार नाही करू. आजची आमची गोष्ट